मला माझ्या घराची खूप जास्त आठवण येते. मला असं वाटतं मी कधी जाईल आणि एकदम निवांत झोपेल. पण हाय गाइस, नमस्कार, स्वागत आहे आपल्या दादाच्या घरीच्या ब्लॉगमध्ये. हा, तुमचं स्वागत आहे पुण्याच्या ब्लॉगमध्ये. आमचं स्वागत आहे पुण्यामध्ये. पुणे तिथे काय होणार तुम्हाला माहिती आहे का? हा खूप रॅन्डम ब्लॉग होणार आहे, कारण आम्ही काका बिझी आहे, थोडेसे फोनवर बोलत आहेत, त्याच्यामुळे त्यांना थोडी प्रायव्हसी ठेवायचं. आपण त्यांच्या पत्नीशी बोलत आहे. सो गाईज, आम्ही पॅकिंगचा आमच्या घरी ब्लॉग नाही बनवला, कारण सकाळी आम्ही पहाटे 5ला निघालो राईट, आणि आता 10 वाजून 10 मिनिटं झालेले. कॅबनं आलो का फ्लाईटनं आलो आपण, त्यांना आवाज पण नसला नाही का. आपण तिकडे यायला बोलू. आता जस्ट आम्ही बाकरवाडी खाल्ली. तुम्हाला माहिती बाकरवाडी कोणाला आवडली असेल, कोणी जास्त खाल्ली असेल, आणि हा प्लॅन पण तिचाच होता. आपण डेस्टिनेशनला गेल्यावर बोललो, ठीक आहे, इकडे थोडासा आवाजचा प्रॉब्लेम नाही, दादा नाही, रिक्षा थांबवली आपल्यासाठी. आलो हो, चालेल बोला. अरे नाही आलं, काय माहिती, मला माहिती आमचं डेस्टिनेशन कुठं जायचं ते आम्हाला माहिती नाही, फक्त त्या काकाला माहिती, ते आम्हाला येणार आहे, सोडणार आहे तिकडं. सो गाईज, हा खूप मस्त ब्लॉग हो. हे बघा हे सोड हो, काही मोबाईलचं किती कंटाळ आहे. हे बघा, इथं केलं ना, इथं मोबाईल पकडलाय. तिला ब्लॉग घ्यायचा किती कंटाळ आहे बघा. आणि म्हणजे ब्लॉगर म्हणायचं मला, वेजिटेबल ब्लॉगर कोणाशी आपल्या काढायला जाणार. पण ठीक आहे, असू काय. तर मीच भाकरवडी घेतली, त्यांनी आहारानं खाल्ली माझी. 2 दाणे खाल्ले होते, 2 पोळी खाल्ल्या होत्या. 4 सुपोळी सोबत खाल्लं. ठीक आहे, आपण जाऊया तिकडे डेस्टिनेशनला आणि गप्पा मारूयात, कारण आम्हाला खूप टाईम आहे. ठीक आहे. हाय गाईज, ही कशी दिसते तुमची दीदी छकोली? लाईट बंद करणार चांगलं. मग छकोल आहे का? नाही, छान दिसते अशी पण. तर घेतलं तू ब्लॉग. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर गाईज, मी आज अशी दिसत आहे. मी वैभवला दाखवायला लागतो, पूर्ण दाखवते असं पकड. आणि आम्ही आलेलो पुण्यामध्ये. हां, तर मी आज अशी दिसत आहे आणि आम्ही सकाळीपासून जेवण नाही केलेलं. वाव, हे मागचं खूप वाटते ना, चंद्रावर आल्यासारखं खूप छान वाटते. आय नो दॅट, पण मी नाही तुम्हाला इथे घेऊन येऊ शकत चंद्रावरती बसायला. जाऊ द्या, सॉरी, हे खूप जाऊ द्या. सकाळीपासून जेवण नाही केलेलं गाईज. आम्ही सकाळी 5 वाजता बसलेलो आहे, 6ला बसलेलो आहे. इथं पोहोचलो आहे आणि कंटिन्यू काम करतोय. सकाळी 1 चपाती खाल्लेली फक्त 6 वाजता. काय म्हणजे हालत झाली, बापरे. मी कशी दिसत आहे मला नक्की कमेंट करून सांगा. मला म्हणजे आमच्या दोघांना. हे काम आहे वैभवचं. वैभवने मेकअप वगैरे केलेला आहे, बाकी सगळं वैभवने केलेलं आहे. आणि लेहंगा मी रेंटवरती, म्हणजे असंच काहीतरी आहे, ते मला नाही माहीत, वैभवला माहिती आहे. हे बघा, पूर्ण आमचा राडा आहे, सगळा राडात. आम्हाला एवढं राडा आवरायचा आहे, हे मला फटाफट काढायचं आहे. आणि आणखीन एक शूट आहे आमचा. तो खूप जबरदस्त होणार आहे. साडीचा शूट आहे ट्रॅडिशनल. आणि त्याचा राडा दाखवू बसला आणि सगळं बुक जाम लागली. वॉशरूमला जायचं आहे, खूप काही काम आहे. काय करणार यार. तू काय करायचं हे कर, तू काय करायचं तुम्ही छान छान टेक घ्यायला, ठीक आहे. माझे मतलब मेकअप करा इन बिटवीन, ठीक आहे. तर हिला हे काम सांगतो. माझं काय नाही घेतलं, लेंगा लय छान वाटते, लय छान माहिती बाबा, माझं कळतच नाही. चला गाईज, म्हणजे तो फोड पण आला आहे, ते जाऊ द्या. मला माझ्या घराची खूप जास्त आठवण येते. मला असं वाटतं मी कधी जाईल आणि एकदम निवांत झोपेल. पण इतके लांब आहे ना तिथून, म्हणजे 4 तासाचा रस्ता, 3 तासाचा रस्ता, आम्ही लांब आहे तिथून. मला बिलकुल पण म्हणजे हे होत नाही की मी कधी जाईल आणि मी कधी असं घरी येईल. आत्ताच्या आत्ता मला घरी जायची इच्छा होती, आत्ताची आत्ता. आम्ही लोकांना दिवसभर एकमेकांच्या हां, माझं आत्ताच्या आत्ता घरी जायची इच्छा आहे, पण मी जाऊ शकत नाहीये. ते ओनर आहेत स्टुडिओचे, इतक्या सुंदर हां, 3 BHK स्टुडिओ गाईस. 3 BHK, जस्ट इमॅजिन आपल्या मुंबईमध्ये 3 BHK. वैभवला आम्ही युट्यूबवर आहोत ॲक्च्युली. 30K सबस्क्रायबर हां, तर वैभव बोलत होते की 5 BHK नाही 3 BHK. आणि मी तुला बोलले पण नसतं बरं का, ज्या म्हणलं असतं, पण मी केलेला मेकअप आहे कालावर, मी केलेला मेकअप आहे. सो पण मी इकडे मारू शकतो असं. काहीच खूप लागलं मला. Oh my God.
मी काय म्हणतो मॉडेल आणि मी दिवसभर एकमेकांच्या पाया पडतो, कारण तिची मला लाट लागते, माझी तिला लाट लागते. आम्ही दोघं आता बघा एकावर एवढे करोडपती लखपती होणार आहेत ना. मी तिला छान छान आशीर्वाद देतात, तिने पण मला छान छान आशीर्वाद देतात. माहिती आहे? आशीर्वाद हो. तुझी गरज नाही मला. काय तिची एज माझ्यापेक्षा जास्त. मला सकाळपासून दीदी दीदी बोलते. ती 40 वर्षाच्या म्हाताऱ्या पण मला दीदी बोलते. असं जाऊ द्या, मी आंटी बोललो तर काही प्रॉब्लेम नाही आहे. जे असेल ते असेल. चला आता वैभव मस्त ज्वेलरी घालते. ज्वेलरी ऑलरेडी ज्वेलरी बघितली माझ्या गळ्याला दाखव. तुला ट्रायल तर तुझ्यावर केली ती. आता मॉडेलची रिॲक्शन बघू. ठीक आहे मॉडेल तुला एकदम छान असं कर. ठीक आहे हा बघ हे बघ टॅन टॅन दाखवलीच नाही. हे बघ खोटं आहे. स्क्रिप्टेड ब्लॉग आहे स्क्रिप्टेड. ज्वेलरी दाखवलेलीच नाही आहे. चला आपण टेक घेऊया. चला बाय. आम्हाला माहीत नाही आज हा ब्लॉग कुठून सुरू होतोय, कुठं खतम होतोय, कुठून सुरू होतोय, कुठं खतम होतोय. कारण आम्ही काहीच तुम्हाला सेटअप पण दाखवायला पाहिजे होता. आम्ही पण सॉरी नाही दाखवला. पण झालंच ना ब्लॉगमध्ये, म्हणजे काही काही छोट्या छोट्या टेकमध्ये आलंय ते सगळ्या गोष्टी. हां. पण ठीक आहे गाईस, आताचा मुद्दा हा आहे की आम्ही सगळं जेवण केलं Pack up. सकाळपासून. पॅकअप करून काय बोलतो होतं रेल्वे स्टेशनला चाललोय. पॅकअप करून आता निघालोत आम्ही. ऑटोमध्ये आहे सगळ्या बॅग वगैरे घेऊन. आम्ही एवढे थकलो ना, जाम थकलो. याच्या आधी आम्ही असं कधीच थकलो नाही, कारण हा शूट खूप इम्पॉर्टंट होता. आणि आपण किती विचार केला की आपण खाणार, किती गोष्टी हो ना? खाणार, फळं घेणार, अंडे घेणार, आपण सोडणार नाही त्या गोष्टी. गाईज आम्ही सकाळी पहाटे 5 वाजता एक चपाती खाल्ली दोघांनी आणि त्याच्यावर काहीच नाही खाल्लं. 8 आणखीन आम्ही एक चपाती, एक घास पण नाही खाणार. एक घास पाणी पण जास्त पिलो ना, थोडं पिलो नाही का. एक तेवढं हे पूर्ण खाल्लं. भाकरवडी खाल्ली होती. हां फक्त भाकरवडी खाल्ली होती. पूर्ण कॉन्सन्ट्रेट आम्ही वर्कवर केलं. आणि आम्हाला एका गोष्टीचं खूप घाण वाटतंय की आम्ही मॉडेलला पण जास्त फॉर्मॅलिटी नाही, मतलब काय बोलतो तिचं हे नाही केलं. खायला बट पिला किंवा काही चाय पाणी किंवा हां कारण गाईज खूप लेट झाली ती पण, आणि आमचं कॉस्ट्यूम पण खूप लेट झालं. इव्हन सगळ्या गोष्टी लेट झाल्या, फक्त आम्ही दोघं टाईमावर होतो. पण जर तू बघत असतील प्राजल तर आय एम रिअली सॉरी. शी इज ऑल्सो सॉरी. आशामध्ये दिसते मी. मला पण तर असं की याच्या आधी जे पण आम्ही शूट केले मुंबईमध्ये, त्या मॉडेलला आम्ही त्यांचं कधी कधी सोबत कोण पण मतलब फ्रेंड कोणी पण यायचं नाही का, मग त्यांना दोघांना पण जेवून आम्ही लावलेलं आहे. आमची आई या याच्यामध्ये खूप स्ट्रिक्ट आहे. कोणी पण घरी आलं का नाही जेवण लावायचं म्हणजे लावायचं. आज आम्ही काहीच केलं नाही, पण सॉरी हात जोडून मागतो. कारण आम्ही घरी नव्हतो, आम्ही बाहेर होतो. आणि पण तिनं पण समजून घेतलं. पण खूप छान झालं शूट आणि तुम्हाला पण आवडेल. आणि खूप खूप छान छान कंटेंट येणार आहे पुढे पण. आणि मी मेकअप केला आणखी पण काढलेलं नाही. आणि हे बघा काय तिचा मेकअप बघू शकता तसाच आहे. आणखी निघत नाही मेकअप. बघा हात लावलं तरी. हे बघा माझा मेकअप बघा किती हे आहे. हे बघा सकाळी 11 वाजता मेकअप केलेला आहे गाईज. आता रात्री बिलकुल पण नाही निघत. हे बघा दिसते का मेकअप शाईन आहे निसते काय. हो तर खूप सारे मेकअप आर्टिस्ट मी कशामध्ये दाखवतो माहिती का. तर खूप सारे मेकअप आर्टिस्ट असं करतात. हे बघा हे बघा हे बघा हे बघा दिसते काय मेकअप पाणी टाका. हे बघा असं. पण गाईज एक असतं जाऊ दे थोडा मेकअप. पुण्यामध्ये खूप जाम ट्रॅफिक लागतंय. हां पण आम्हाला दगडूशेठला आणि मस्तानी बाईला पण भेटायला जायचं होतं. मस्तानी माहीत नाही का. मस्तानी बाई क्या काय ग मैं दीवानी हो गई काय. हां ना. तर पुण्यामध्ये आम्हाला खूप काही एक्सप्लोअर करायचं होतं. दगडूशेठला जायचं होतं, मस्तानीला जायचं होतं, बाजीरावला जायचं होतं. पण हा शूट एवढा लेट झाला त्याच्यामुळे नाही. आता आपण भेटत पुढं. आम्ही काहीतरी खाऊयात पुढे जाऊन फटाफट. जाम भूक लागली. पेमेंट करणार फटाफट. मीच करणार आहे बाबा. आतापर्यंत जाम आज खूप खर्च झाला. खूप म्हणजे खूप खर्च झाला. ठीक आहे लस्सी सोबत. पण ट्रेन नसली तर खायला घाल लागला लस्सी. गाईज माझे डोळे कसले लाल झाले. तो माय गॉड लाल बुंदे एकदम रक्त उतरल्यासारखे झालेत. आता आम्हाला जायचं आणि खूप चायनीज खायची खूप जास्त इच्छा झाली होती माझी. म्हणून मी वैभवला सांगितलं की तू चायनीज घे. म्हणून तो मला आणि त्याला चायनीज घेतो. आणि आईने आम्हाला सकाळी टिफिन बनवून दिला होता. मसुराची डाळ चपाती वगैरे. आणि तो टिफिन तसाच माझ्या बॅगेत आहे. मला माहीत नाही टाईम भेटेल का नाही आणि आम्ही कसं खाणार आहे किंवा कसं काय करणार बिलकुल पण माहीत नाही आहे. लेट्स सी कसं खाणार आहेत आणि कसं काय करणार. माझे डोळे खूप लाल झालेत. माझ्या डोळ्यात लेन्सेस आहेत ते मी काढायला लावते वैभवला. कारण बापरे काहीतरी इन्फेक्शन वगैरे होऊन जाईल. ते टाकून तरी चालेल. गाईज मी बोलले होते ना माझा लेन्सेस काढायचं तर वैभवला आता मी काढायला लावते. स्टेशनला काय बघू शकता. स्टेशनला आण लवकर. वर बघ ती बघ कॅमेरा झाकून टाकला सगळा. कॅमेरा बघ. कॅमेरा लास्ट आहे. कॅमेरा बघ तुझा. सॉरी गाईज काय जायचं आमचं खाऊन झालेलं आहे. पण वडापाव बाकीच बरं का आमचे ओपन करते.
हे फेकून द्यायचे असेल बरं का काही आता नाही यूज करायचं. हां अशी दिसते आता. आता मला असं एकदम फ्री वाटायला एकदम म्हणजे निम्मचं कमी झालं पण हे वज आहे मेकअपचं पण जाऊ दे. आता मला असं करून झोपायचं म्हणून कसं काय माहिती. नो प्रॉब्लेम. चलो मिळते बाय. गाईज आम्ही आलो स्टेशनला. तुम्हाला जसं म्हणलं की आम्ही चायनीज किंवा काहीतरी खाणार पण आम्ही ॲज युजल घेतलेलं आहे वडापाव आणि सोबत आज बिर्याणी ॲड केलेली इथे खायला पण लागली. ते बघू शकता चिकन बिर्याणी कशी आहे छान आहे ना. 80 रुपयामध्ये एवढी भेटली. ते बोलले की फुल आहे पण फुल नाही खूप कमी आहे ॲक्च्युली. फुलमध्ये जास्त येते ही खूप कमी आहे बट स्टील ओके गाईज. आता आपण खाऊ आहे कारण जाम भूक लागली ही तर काय बोलाणारच आहे. मला पण ठेवते चिकन तूच नको खाऊ माहिती का. हे बघा कशी खाते चिकन निवडून तिथे मला पण ठेवणार. पाण्याची बॉटल काढलं बरं. पाण्याची बॉटल काढलेली पकडलो आज असते भावाला सोडून खाल्लं का नाही. 8 ग्लास नरटत घास 8 ग्लास. हे बघा सगळे मोबाईल माझ्याकडे येतं आणि ही हरवली होती आणि इथंच थांबली आहे. अय शाणे तू पागल आहे. आपण इथून चाललो होतो गेलो मग मी इथून डायरेक्ट असं गेलो. तुला नाही माझं इकडे तुला मग ठेव माय कसं दिलंय आहे का नाही उगाच. कोणता तू कोणता पाहिजे तुला नाही तर काय. एवढा सगळ्या ब्लॉग मध्ये आपला आवाज एवढा छोटा काय माहिती कारण आता आम्ही ना तुम्हाला खूप काय शेअर करायचं काय सगळ्या गोष्टी शेअर करायचं पण कुठून चालू करू स्टेशनला चाललं कुठे हा ना कुठून चालू करू काहीच कळा नाही काहीच. तितकं सारं शेअर करायचं तुम्हाला इतकं सगळ्या गोष्टी सांगायच्या पण आता बिलकुल पण कॅपॅसिटी नाही. फक्त आता एवढं सांगू शकतो की आम्ही गेलो रेल्वे स्टेशनला पण तिकडे आमची ट्रेन सुटली आणि दिदी हरवली. तो इतका मोठा किस्सा झाल्यानंतर ते नंतर मी तुम्हाला सांगेन घरी पोहोचल्यावर. पण आता आम्ही ना काय झालं माहिती आहे कॅब 2-3 बघितल्या ऑनलाईन पण बघितलं पण आम्हाला ऑनलाईन नाही भेटलं आणि ट्रॅव्हल्स पण नाही भेटली. सो आता आम्हाला कॅब भेटली शेअरिंग कॅब आहे. सो आता शेअरिंग कॅबनं आम्ही जातो आहे मुंबईला आणि मागे आम्ही दोघेजण बसलो पुढे 3 जण बसले. सो त्यांचं ते वेगळे आम्ही वेगळे ते फॅमिली. आणि आम्हाला हे याच्या आधी पण माहीत होतं पण आम्हाला भीती होती की मिळेल की नाही. सो आम्ही ना तेवढी मोठी व्हॅनिटी वगैरे घेऊन बाहेर येणं स्टेशनचा ते चढणं वगैरे तिथं कंट्रोल केला. पण नंतर ट्रेन सुटली ना मग आम्हाला यावंच लागलं. मग नंतर म्हटलं जर कॅब भेटली शेअरिंग कॅबनं जाऊयात नाही भेटली तर प्रायव्हेट कॅब करून 3000 रुपये घालून जाऊ म्हणजे जाऊयात. कारण स्टेशनला राहणं 3-4 तास होती. उद्या होती डायरेक्ट ट्रेन. आणि तुझं काय चालू आहे का इकडे. तिला ना पिना टोचायला लागेल. तिचं हेअरस्टाईल काढलीच नव्हती आता झोपली ना तर पिना टोचायला लागेल. तुझे कर्ल्स बघ तसेच आहेत. स्प्रे वॅक्स लावले मी खूप काय लावले ह्याला. तुला आता हे थोडं हर्ट होईल माहिती का. केस मोकळी सोड. मेकअप तर तसाच आहे बघा इकडं उगं चिमणी माझी चिमणी गुरी पान दिसायला लागली. ते खरं सांगू मेकअप निघा नाही बघ ना. आजचा मेकअप खूप छान झाला गाईस. हां पण आजचा मेकअप मला जाम आवडले दोन्ही शूट. आपण घरी गेलो घरी गेलो सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजावं लागेल. आणि हा ब्लॉगमध्ये खूप कमी टेक्स्ट आले कारण आज आम्हाला इतके भयानक लोक भेटले ना तिथे. शूटसाठी ह्या वर्कसाठी किती भयानक स्टार्टिंगपासून फोटोग्राफर मॉडेल सगळ्या गोष्टी शेअर सगळे इतकं घाण लोक भेटली. त्यामुळे असं लाईक होते त्या आजच्या एका दिवसासाठी मी घरी गेलो तुला सांगतो ठीक आहे. चला आपण भेटूया घरी गेलो. बाय गाईज. आता आम्ही झोपणार आहे. ट्राय करतो 2 तास कंटिन्यू 3 तास झोपायचं कारण उद्या जॉबला पण जायचं. सो सी यू उद्या. पण मला माहीत नाही उद्या पण आपल्याला हे कंटिन्यू करता येईल का नाही कारण उठल्या आपण हा ना नाही उठणार आहे ते सकाळी. जेव्हा पण टाईम मिळेल तेव्हा मी हा ब्लॉग कंटिन्यू करणार म्हणजे करणार. चलो बाय गाईज. तुमचं स्वागत आहे नंतर एकदा. आता हा ब्लॉग आपण किती तारीख 22ला अपलोड करतो आणि 22लाच कंटिन्यू करतो. आणि आपण कितीला गेलो पुण्याला 5 बरोबर की 5लाच गेलतो ना. 5लाच गेलतो ना सोमवार 5 तारखेला गेलतो आणि आज 22 तारीख आहे. ठेवून आपण ब्लॉग घेतोय कळत नाही का. असं नाही करायचं बाळा. मी तुला किती वेळ सांगितलं जे नको ना घाण नकोच करू माझी स्किन. तर काहीच आम्हाला मी पुण्याहून आलो तर आम्ही थोडं विसरून गेलो पण खूप गोष्टी तुमच्या शेअर करा. मी तर विसरलेच होते कधी गेला. मी आठवत होते की कधी पुण्याला गेलो तर आपण
अरे मी तर गेलतो मतलब आता 10 तारखेला पण गेलतो मी, 12 तारखेला पण गेलतो, पण त्याच्या आधी 5 तारखेला पण गेलतो. तर झालं काय म्हणजे थोडंसं मेन गोष्टी तुम्हाला सांगायचे. आम्ही शूटला गेलतो, खूप चांगल्या पद्धतीने शूट झालं, पण आम्हाला बेकार माणसं भेटली. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये महाग बघितलं असेल, आम्ही बोललो आई थोडंसं भांडी कमी वाजव ना प्लीज. तर म्हणजे खूप गोष्टी कॅन्सल झाल्या ॲट द लास्ट मुमेंट, आणि नंतर आम्हाला तिकडून प्रिपरेशन करायला लागली नाही का. खूप जास्त हेक्टिक होतं आणि मला तर एनर्जी, आम्ही जेवलो पण नव्हतो आणि इव्हन तिकडे वॉशरूम पण नव्हतं, खूप दूर जायला लागलं होतं आम्हाला हॉस्पिटलमध्ये नाही का असं. आणि ही गोष्ट दिवस बचून सकाळी 1 चपाती खाऊन गेलो होतो, 5 वाजता. नंतर मी तिथं जाऊन 40 रुपयाची भाकरवडी घेतली आणि दिवसभर आम्ही भाकरवडीवर होतो, तेवढी भाकरवडी आणि 1 चपाती, बाकी काहीच नाही. डायरेक्ट रात्री आम्ही 9 वाजता ती पण जेवण आवडलं ना मला, जेवण आठवलं ना मला उलटी होती, पण तेव्हा भुकेची तडकीमध्ये त्याच्याबद्दल बोलायचं आपल्याला. माहिती किती खूप घाण होत होती यार. अन्नाबद्दल असं नाही बोलायचं, पण त्यांनी खूप घाण ते बनवलं होतं. घाण म्हणजे आम्ही असं सॉरी असं बोलतोय, पण सगळ्यांना हे सांगायचं जर तुम्ही पुणे स्टेशनला जेवताय खाताय कोण काही पण खाताय प्लीज नका खाऊ, कारण मतलब स्टेशनला कधीच घ्यायचं नाही. स्टेशनचं थोडंसं लांबून जेवण घ्यायचं. माहिती स्टेशनला ना ते लोक एवढं घाण बनवलं ना, हायजीन. मुंबईला भेटतं चांगलं, मुंबईला आपण खाल्लेलं आहे वडापाव वगैरे, पण पुण्यामध्ये इतकं घाण. मतलब मी स्टार्टिंगपासून काय झालं म्हणजे आम्हाला चायनीज खायचं होतं, सो आम्ही तिकडे गेलो आणि त्यांना चायनीज विचारलं, ते म्हणे नाही पुढच्या स्टॉलला जावं. मग तिथं गेलो, चायनीज होतं तिथं. मग त्यांनी काय बनवलं, फ्राईड राईस बनवला, ठीक आहे. आणि 1 मिनिटात बनवलं त्यांनी, 1 मिनिटात. मला वाटतं ते आधी रेडी होतं, ठीक आहे. मग काय झालं, त्याने बनवलं आणि कॅरीबॅगमध्ये टाकलाय. एक पांढरी कॅरीबॅग नाही का, त्याच्यामध्ये टाकलाय आणि दरा म्हणले डब्यामध्ये काहीच नाही बरं का, कॅरीबॅग. ते म्हणलं असं कोण देतं, आम्हाला खायचं ट्रेनमध्ये, असं थोडीच नाही. ते म्हणलं कंटेनर संपले. मी म्हणलं ठीक आहे, नको नाही पाहिजे आम्हाला, आम्ही पेमेंट नाही करत, आम्हाला नको पाहिजे. तर मग थांबा मग तो दुसऱ्या स्टॉलवर गेला आणि तिकडून कंटेनर भांडण करून आणलाय. थांब जरा मी सांगतोय ना. तर तिकडून त्याने कंटेनर भांडण करून आणलं, ठीक आहे. आणि मग त्या कंटेनरमध्ये तोच भात बरं का, तोच कॅरीबॅग मधला भात मतलब फ्राईड राईस आणि टाकून द्यायला लागला. आणि मी असं डोकावून पाहिलं तर काउंटर चाक म्हणजे उंदीर सापडले 2-3 मला उंदीर. म्हणलं भाई चूहा है, मुझे नहीं चाहिए, प्लीज माफ करतो, मुझे नहीं चाहिए. मग तो सगळे लाजले, ठीक आहे. मग काहीच नाही बोलले नाही का. मग एखाद्या म्हणलं असं की आम्ही बनवलंय, तुम्ही बनवायला लावला आधी आणि तुम्ही असं काय कॅन्सल करता, कॅन्सल नाही होऊ शकत वगैरे वगैरे, असं तो बोललं नाही. कारण उंदीर होते खूप. मी रेकॉर्ड नाही केलं, तिकडे करायला पाहिजे होतं माहिती का, रेकॉर्ड आहे ना, सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करायला, पण ते नाही केलं. मग आम्ही दुसऱ्या स्टॉलला गेलो, ते स्टॉल थोडा चांगला होता, पण तिकडनं बिर्याणी केली आम्ही ऑर्डर, एक फुल बिर्याणी, चिकन बिर्याणी, आणि त्यांनी खूप कमी क्वांटिटी दिली, पण ठीक आहे. पण नंतर जेव्हा आम्ही गेलो स्टेशनला बिर्याणी खायला लागलो, बिर्याणी दीदी बोलली चांगली होती व्हिडिओमध्ये, पण एवढी खराब होती. खिचडी भात त्याच्यावरून चांगला माहिती का, नुसतं एकदम पाणी पातळ होतं, पाणी होतं. आणि चिकन पण खूप जुनं होतं, 2-3 पीस होते, खूप खराब होतं. प्लीज गॅस घेऊ नका चिकन होतं काय होतं काय माहिती मला ते. जाऊ दे, असू दे. गुरुवारी श्री स्वामी समर्थ. तर असं होती आमची पुणे ट्रिप. आणि मेकअप वगैरे खूप छान झालते, लॉंग लास्टिंग होते पण खूप. आणि एक XYZ व्यक्तीने मला XYZ देणार होती आउटफिट, तिनं ॲट द लास्ट मोमेंट कॅन्सल केलं. मग नंतर मी तिला काय बोललो पण नाही, काय आता मतलब माझं असंच असतं एखाद्या गोष्टी, एखाद्या व्यक्तीनं असं केलं ना लास्ट मोमेंटला दिल्यानंतर टेक्स्ट नाही करायचं, कॉल नाही करायचं, रिसिव्ह नाही करायचं, नो एंट्री, खलास. पण ठीक आहे गाईज, आताची पण ब्लॉग तुम्ही बघत आहेत. आणि आता आपल्याबद्दल बोलूया थोडं. आता जानेवारी 1 पासून आम्ही असं खूप कन्सिस्टंट, खूप हे चालू होतं, खूप आपण करायचं. आता मी ब्लॉग रोज अपलोड करायचं वगैरे वगैरे वगैरे, जिम करायची वगैरे, पण काहीच नाही झालं. कारण याच्या मागं पण खूप मोठं कारण आहे, कारण आम्ही खूप बिझी आहे आणि कंटिन्यू बिझी आहे. आता उद्या आम्ही जात आहोत कोकणामध्ये आणि तिकडले पण ब्लॉग येणार आहेत, खूप मस्त मस्त ब्लॉग येणार आहेत. मला माहित नाही हा ब्लॉग कोण शेवटपर्यंत बघतोय आता हा पर्यंत नाही का. तुला इथं खूप फोड आलेत माहिती का, छोटे दाणे. तर कोकणामधले ब्लॉग खूप छान बनणार आहेत आणि आम्ही तिकडे कशासाठी जातो तुम्हाला कळालंच असेल मिनी ब्लॉगमध्ये. आणि 3-4 दिवस आम्ही तिकडेच आहेत, त्याच्यामुळे कंटिन्यू ब्लॉग येणार आहेत आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही. आम्हाला ॲक्च्युली ना पावसाळ्यामध्ये जायचं होतं कोकणामध्ये, पण आता हिवाळ्यामध्ये जातो काय लग्न कर म्हणून. पण आमचं कामच आम्हाला घेऊन जाते कोकणामध्ये. खूप मस्त यार, मेकअप करायचा नाही करायचं. तर हा ब्लॉग आपण इथेच खतम करत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, कारण खूप कमी टेक घेतलं, कारण खूप हेक्टिक होतं दिवस. म्हणजे सगळ्या गोष्टी कॅन्सल झाल्या ॲट द लास्ट मोमेंटला आणि त्याच्यामुळे आम्ही ना खूप थकलेलो होतो. त्याच्यामुळं ब्लॉग घ्यायचं पण लक्षात नाही का, चिडचिड खूप झाली. पण ठीक आहे,
होत राहते. आणि आम्ही एका दिवसात पुण्याला गेलो पण आणि आलो पण त्याच दिवशी, ज्याच्यामुळे सगळ्या गोष्टी घडल्या. आणि नंतर कॅबला पण, कॅब तर राहिलेच बोलायचं नाही का, फेकून दिला दे मी नाही जमत, गपचूप बस, ती व्हॅनिटी पॅक करायची. तर ते कॅबचं पण काय झालं माहिती आहे का मित्रांनो, काय बोलतात, तर आम्ही ट्रेनला गेलो, ठीक आहे, आधी मतलब ट्रेन होती आमची आणि ट्रेन मतलब सुटली, ट्रेन मिस झाली. आणि नंतर मग स्टेशनला थांबलो, मग विचारलं ट्रेन आहे का नाही, ती 2-3 तास लेट होती. म्हणलं इतक्या वेळ नाही बसू शकत कारण कॅपॅसिटी नव्हती. आणि नंतर मग म्हणलं चल बाहेर जर कॅब वगैरे बघत, मग आम्ही पूर्ण व्हॅनिटी घेऊन सीडी चढून बाहेर आलो, ठीक आहे, काय बरं तसं, तर सीडी चढून बाहेर आलो, मी कुठं तुला हे केलं आहे, तर बाहेर आलो. आणि नंतर मग त्या कॅबवाल्यानं म्हणलं 400मध्ये, ठीक आहे, मुंबईमध्ये नाही, ती 500 म्हणलं. एक जण आम्हाला आला, मुंबई जाणार, म्हणलं हां, तर कितना लोक आहे, 500. आणि म्हणलं नाही ठीक आहे, मला वाटलं कमीमध्ये होईल. आणि नंतर तो काहीच नाही बोलला. नंतर पुढे गेलो, तो बोलला 400. म्हणलं याच्यातून पण कमी होऊ शकतो, म्हणजे 350 बोललं. मग एका जण 350मध्ये हे पण झाला. पण त्याचं असं होतं की 2 सीटवर 3 जण बसवायचे होते. मी म्हणलं आम्हाला नाही जमणार, आम्ही खूप थकलोय, आम्हाला आराम करायचा आहे आणि 2 सीटवर 3 जण नाही ॲडजस्ट होऊ शकत. आम्ही मग चेंज केली कॅब, मग 400 रुपयेवाली कॅब ही गेली. आणि तिथं पण तो काय बोलला, तो लाईक हां, आम्ही बसलो आणि त्यानं पण अर्धा तास लागला त्याची कॅब वगैरे भरायला नाही का. मग तो पण असं ट्राय करत होता की 3 जण बसवायचे, एका फॅमिलीमधलं 1 जण राहत होतं. मी म्हटलं भाई आम्ही कॅब बदलतो, पण आम्हाला नाही जमणार कारण 2 सीटवर तुम्ही 3 जण नाही बसवतो, गपनं, आणि 3 जण नाही बसू शकत कारण आम्ही पैसे तर पूर्ण देतो, तुम्ही असं नाही करू शकत. मग त्याच्यासोबत थोडी तुझुम्यामी झाली, अशा गोष्टी झाल्या. पण ठीक आहे, आम्ही सुखरूप पोहोचलो मुंबईला रात्री. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हा ब्लॉग इथेच खतम करूयात कारण पुढे खूप छान छान ब्लॉग येणार आहेत. आता थोडंसं आम्ही ट्राय करत आहोत एक्सप्लोअर करायचं, बाहेर जायचं वगैरे वगैरे गोष्टी. आणि भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच गाईज. हा ब्लॉग कसा वाटला आणि लुक कसे वाटले नक्की सांगा. थँक्यू सो मच, बाय.